अरे लय मारी तू रे दारू पिऊन. अरे कुठं गेला? काऊन बोंब लागली माझी? काय केलं तुला? काय केलं नाही, काहीच करीत नाही तुम्ही. गड काम करता का काय करता सगळं मला करावं लागत. तुम्हाला सांगते मंडळी, आयतं खातो आयतं झोपतो. तुम्हाला सांगते मला काही करून देत म्हणजे ते काही करत नाही, सगळं मलाच करावं लागतं. एवढं मोठं हे केलं. उतर रे जा तिकडे. चल मूठ द्या चल. हे बघ जाऊ दे ते. मी काय आणलं बघ तुझ्यासाठी. काय आणलं? फुल. कुठे? हे अरे काय लाव आता. तुम्हाला सांगते मंडळी, ते जाऊ द्या. तुम्ही म्हणता हे नवरा इतकं सगळ्या लेकरू एवढं मोठं कसं काय? आता त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांचं नाव घेते मी. दिवाळीत आला पाऊस, दिवाळीत आला पाऊस आणि कापूस झाला ओला. तो मिळाला म्हणून यो येडा केला. धन्यवाद. अरे आणि असंच नवरा बायकोचं एक नाटक घेऊन आपल्याकडं आपले विद्यार्थी कलावंत येत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत आपले संदीप राठोड सर. अरे राम राम मंडळी, राम 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 राम. तुम्ही खुश आम्ही खुश, तुम्ही आनंदी आम्ही आनंदी. पोरी हो, बरं आहे का तुमचं? पोरी हो, अरे मी आहे तुमच्या सांग. मी माझ्या बायकोचं भावी नवरा. तर ते सांगतात ना, संसार असावा झटका तुकडे नसावा फटका आणि ते मध्ये असावा हरिनामाचा तुटका. जर का संसारात हरिनामाचा तुटका असेल तर संसाराला गोड येते शोभा येते. तर बरेच दिवस झाले मी का माझ्या मित्राला वेळलो नाही, तर पाहतो तर ते नेमकं चाललं तरी काय. अरे राम, ए राम, अरे इकडे. अरे राम राम. अरे राम 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 राम. मित्र मित्र आज भेटे आणि जीवनाचा संशय पिटे. अरे आपला हरिभाऊ, ए हरिभाऊ, हरिभाऊ. हरिभाऊ, हरिभाऊ. इकडे या. अरे एक मिनिट जरासं थांब की, बायकोचा फोन आहे. बरोबर तू बोल ना. हा बोल बायको. दिसतो ना घराचा रस्ता. हा आता चालू नेमकं अरे चालू. काय चालू आहे याचं? पटकन या. फरशी पुसायची राहिली. आता हाय का? तेवढं आलो की घरी करतोच. भांड्या पण घासायचे राहिलेत. आता हाय का? अरे अरे हाय मित्र हे दर्शन. काय मिळायचं येतो असं? येतो येतो लेकरं बाळ उपाशी मरायलेत. हा ना येतो ना येतो हा ठेव. हा घरी येईपर्यंत सगळं काम करून ठेव, जेवण वगैरे बनवून ठेव, मग चटणाची मटणाची भाजी बनवून ठेव, पोटकान फोन ठेव, बोलायचं नाही. चल ठेव. राम 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 राम. राम 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 राम. अरे कोणाचा फोन होता? अरे ते माझ्या बायकोचा फोन होता. तुझी बायको तुला लय जीव लावती वाटतं. आता कसं एकुलता एक नवरा म्हटल्यानंतर जीव लावणारच. अरे बरं आहे. बरोबर. झालं मला लग्न मागच्या महिन्यात झालं. ते कसं? सगळे लोक आले, मला लग्न लावून दिलं. बरं हे सांग, तो लग्न झालं तू आम्हाला बोलिलच नाही बाबा. अरे बेट्या हो, तुम्हाला बोलवलं नाही याचं बी एक कारण आहे. काय सांगू? सांग. आपण त्या दिवशी कुठं बसलो होतो रे? ते सिया बारवर. शिया बारवर. हा. कुठे ते? ते तिकडे ते पेट्रोल पंपाच्या पलीकडे. पेट्रोल पंपच्या पलीकडे. हा सिया बारवर बसलो होतो. हा. काय घेतलं आपण तिथं? तिथं आपण ते रिम घेतली. रिम. ए रिम नसतं ते, रम असतं हा, ते. तेच. हा ते रम घेतली. हा मग आपण ते आता पण किती सोयरीक बघायला गेलतो होतो? 4-5 बघायला गेलतो. 4-5 बघायला गेलो. हा. त्या पाहुण्याला आपलं सगळं काही आवडतं. हा, सगळं मला आवडतं. आणि ते पाहुणं नाही काऊन म्हणलंय माहिती आहे तुम्हाला? काऊन? त्या दिवशी आपण ते गेलेलं, त्या घेतलेलं ते रमचं ते माया पाहुण्याला जाऊन कोण सांगितलं रे? यांनी सांगितलं. हे बेट्या हो, यामुळं मग लग्न जमत नव्हतं. तुम्हाला नेलं नाही म्हणून मला लग्न जमलं. लग्न बरं, अर्थ तरी जमला, पण हे मागचे पोरं बघ ना, हे 30 वर्षाचे घोडे आज तसेच राहिले ते. अरे यांचं कसं माहिती का? यांचं कसं माहिती का? हे आपले मुंजाच मारणार आहे. असं का? बरं. ते जाऊ दे, तुमच्या दोघांच तरी जमलं आणि यायचं तर जमणारच आहे. पण मला तर अजून कोणी पोरगी बी द्यायला. मंडळी आता याचा थोबाड बघून तरी पोरगी देईन का हो याला? अरे तुला एक प्रश्न विचारू का? हा विचार बरं. विचारू का? विचार बरं. अरे तुझी एखादी मेवणी असली तर बघ तरी. आता ते कसे, मग आता एक लग्न झालं, हा. उद्या महेंद्र भाऊला सांगतो, हा. दुसरं करून दिलं की मग तेवढं करूच आपण. बरोबर. हा पण सांगा काय चाललंय काय नाही. बरं जाऊ दे. बरं मला हे सांग, तू राहतो कुठं? तुला माहित नाही आपण कुठं राहतो? नाही बुवा. इकडे ये. तुला माहित नाही आपण कुठं राहतो? कुठं राहतो? अरे आपण लय मोठा माणूस आहे, अशा छोट्या मोठ्या गावात अजिबात राहत नाही आपण. अरे तू राहतो तरी
लय मोठा माणूस आहे. अरे तू काय आमदार आहे का काय बरं? अरे आमदार सकाळ संध्याकाळी माग फिरत राहत राहावं. बर जाऊ दे इकडे. इकडे बर तू आमदार नाही मग खासदार असशील बाबा. अरे ते खासदार सकाळ संध्याकाळी पाय दाबाल घरी येतं ते. अरे मग लय मोठा माणूस आहेस तू. हा आपला विषयच नाही, आपण लय मोठा माणूस आहे. बघा मंडळी आता ह्यो आमदार नाही मग ह्यो आता खासदार असेल खासदार. अरे ते खासदार बी आपल्या सकाळ संध्याकाळी पाठी माग फिरत राहते ते. अरे मग त्याचं तो बी असं- आहेस तरी कोण? तुला माहित नाही आपण कोण आहे? नाही. कोण आहे माहित नाही? नाही. मग तू आमदार नाही खासदार नाही मग तू पंतप्रधान असशील बघ. अरे ते पंतप्रधानचं कसं आहे माहितीये का? हा एक तर त्याचं झालं नाही लग्न. हा झालं का लग्न? नाही. त्याला करमत नाही माय बिगर. हा मग सकाळ संध्याकाळी मायासाठी घेऊन येतात एक चाय. मग आम्ही दोघं असं बसून मस्त पितो चाय. बर. हा. अरे तू मग आहेस तरी कोण बाबा? तुला माहित नाही आपण कोण आहे? नाही बा. बरं ऐक, ते मुंबई आहे का रे मुंबई? हा आहे का मुंबई? हा त्या मुंबई गावामध्ये एक तीर्थापुरी गाव आहे. आहे ना. हा हा तो आठ डोका ठिकाणावर ठेव येडपाटा. हाय का ठाव? त्या गावाचं मी कोण आहे माहितीये? कोण आहे? कोण आहे माहितीये? कोण आहे? अरे मी त्या गावाचा राष्ट्रपती आहे. तुला घरच्या बायकोचा पती होता येणार चालला राष्ट्रपती व्हायला. काय काय काय? तुला घरच्या बायकोचा पती होता येणार राष्ट्रपती व्हायला चालला. खडे काही बोलू नको. अरे ते कसं आहेस मित्रा, थोडेसे टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगलच्या पास होतं बरोबर आहे, का? बरोबर. तसंच होतं हे. बरं तुम्ही आलायत ना हा हा तर बघू हा त्या बाईला. बोल मग. कोणता? अगं ऐकतेस का? हा बोला. अरे बाप. अरे हे आवाज होतं काय होतं हे? अगं ऐकतेस का? बोला. मित्र आलेत मित्र. आले असते उडान टप्पू. अर्र आता ती वहिनी काय म्हणती? मी काय उडान टप्पू आहे का काय बरं? अरे ते कसं आहे ना आजकाल मी राजकारणी माणूस तिला वाटलं आले असते नुडान साहेब टोपे साहेब. बरोबर आहे बरोबर बरं, आहे. जाऊ दे तुला राग आला का? नाही नाही जाऊ दे जाऊ बरं, दे. जाऊ दे तुमच्यासाठी मी चहा मागतो चहा. हा हा, बाबा बाबा. बाबा. अगं ऐकतेस का? हा बोला. ते उडान साहेब आणि टोपे साहेब नाहीत मग ते कानफोडे मधले तोंडफोडे साहेब आहे. बरं. आता आहे का? मी कान पुढे मला तोंड पुढे बरं. अरे ते कसं आहे सांगावं लागतंय. बरं जाऊ दे. थांबाय आठवडे त्या माईक वाल्याला सेट करू दे. हे बाजूला आलं चू चू चू. आमदार शिकदम धर. हा, झालं का? हा सुरू कर. अगं ऐकतेस का? बोला. माझ्या मित्रासन माझ्याच मस्त चहा बनवचे. ऐका घरात साखरेचा पत्ता. आता ती वहिनी काय म्हणते? हाय का घरात साखरेचा पत्ता? अरे ते कसं आहे ना साखर आम्ही खात बी नाही पीत बी नाही ना रे. बरोबर आहे तुला तर बरोबर. माहिती शुगरचे पेशंट किती वाढलेत. अंकालच बस वरती. आता याला काय झालं बाबा मंडळी? अरे इकडे अरे मित्रा तू दुःख मग दुःख सारखंच आहे. कस काय? तुझी सासू मेली. हा. माझी सासू दुसऱ्या सोबत पळून गेली. कशी कशी? अरे ते कसं आहे, हा माझ्या सासूचे आणि माझ्या सासऱ्याचे भांडणं झाले. बर मग माझी सासू माझ्या सासऱ्याला म्हणली मला शॉपिंगला घेऊन चला. बर. माझ्या सासऱ्याने काय केलं माहितीये का? काय? नेलं त्याला साप दाखवायला. कस काय ते? मग माझ्या सासून थोबाडीवर असं खनगन मारली. गेली मेली सासू. जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. नको. हा, बरं मग बरं जाऊ दे आपण चहाचं राहून दे आपण नाश्ताच करू. हा हा नाश्ताच. अगं ऐकतेस का? बोला. माझ्या मित्रासन माझ्याच मस्त नाश्ता बनव नाश्ता. आठवडाभर झालं तेल आणा म्हणते तर. हाय का आता? अरे ती वहिनी काय येडबीड झाली का रे? अरे नाही अरे हे तुमच्या घरात साखर नाही तेल नाही आमक नाही. एक काम कर तुमच्या महिनाभरचं किराणा आणून देतो. अरे आकडे इकडे. अरे मग काय बोलते का? आमची बेइज्जती करायला अरे निघाला. ते कसं तेल आम्ही खात बी नाही पीत बी नाही ना रे. आणि तुला आणि जसं मी तेलने आंघोळीच करत असून. अरे ते कसं आहे तू ऐकून घे ना. कसं आहे? अरे ते तेल आम्ही खात बी नाही पीत बी नाही. बरोबर. ते कसं आहे मला कीर्तनात जावं लागतं भजने म्हणा लागते त्याच्यामुळे घसे बसते त्याच्यामुळे तेल आम्ही खात बी नाही पीत बी नाही. बरोबर. बरं जाऊ दे आपण नाश्त्याचं राहून दे आपण जेवणच करू जेवण. हवे अरे एक तर साडे आता हे उशीर बी भरपूर झालं आणि मला आज जेवण बी नाही दिलं. लय भूक लागली. बर. बर अगं ऐकतेस का? बोला. माझ्या मित्रासन माझ्याच मस्त जेवण बनव जेवण स्वयंपाक की काय? अरे पुढं पाहिलं का काय आहे? अरे पुढं पाहिलं का काय आहे? काय डांबर टाकणं चालू आहे का काय? डांबर टाकणं नाही रे. पुढं पाहिलं का काय आहे? काय काय बाई आहे बाई जशी 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 तुझी आई आहे. ती काय माझी आई आहे का रे? थांब त्या वहिनीला बोलून बघतो. बघ वहिनीला बोलू का? अरे इकडे अरे ती माझी बायको आहे बायको. अरे मग असं सांग ना बायको माझ्या कानावर हो ना पडलं राव. चार.
अरे तू काय पुढची रेल्वे पटरी धकतो बरं जाऊ द्या. हा. हे असं झालं भाऊजी घरात नाही आणा मला बाजीराव आणा. हाय का हे बायचं असंच असतं. 4 मित्र माझ्या घरनं आले की 4 माणसात मग अपमानच करती. पण मी काय म्हणते भाऊजी नवऱ्या पण राहावं का नाही? बायको पर राहा का नाही? नवऱ्या पण राहावं का नाही? बायको पर राहा का अरे नाही? हा खड अय बाई या खड ना एकेकाने सांगा. मी सांगते भाऊजी यांचं असंच कसं आहे. आहे? काम करत नाही दाजी नुसतं नवरे पण मी का काम करत नाही? सांगा ना काय काम करता सांगा. तुला सांगा ना. सांगा. सकाळी रामाच्या पारात 11 वाजता उठतो का नाही मी? ऐकलं का भाऊजी सकाळी रामाच्या पारात 11 वाजता उठतो का नाही? उठता ना. तू टाकलेल्या पाण्याने मी आंघोळ करतो का नाही? करता ना. तू दिलेली सकाळची नेहरी मी करतो का नाही? करता ना. आणि दुपारी देवळा जाऊन गप्पा मी मारतो का नाही? मारता ना. आणि तिथून थकून आल्यावर तो आजचं रात्र जेवण मी करतो का नाही? करता ना. आणि तू टाकलेल्या आतुरणावर मी झोपतो का नाही? झोपता ना. एवढं सगळं करून म्हणते मंडळी ही काम करत नाही काम करत नाही. भाऊजी एवढं सगळं जे चाललंय ना हे खाण्यात आणि झोपण्यातच चाललंय कामच कुठं. मी काय म्हणतो मंडळी कामाची गरज तरी काय? बाप दाद्याची दौलत आमची कमी कुठं ना ती बरं वावर वाडे बैल घोडा रुबाब आहे आपला रुबाब. ओ वहिनी तुमच्याकडे एवढं सगळं आहे, तुम्ही म्हणता आमच्याकडे काही नाही. विचारा बरं त्यांना वावर वाडे बैल घोडे कुठे गेले. ए कुठे रे? अरे ते कसं आहे मित्रा वावर जे होतं ती शक्कर ते दिला आपल्या महेंद्र भाऊला. आता हाय का कोणाला दिलं? महेंद्र भाऊला. बस झालं. हा मग पुढे आणि 20 शक्कर जे होतं ते देऊन टाकलं आपल्या चंदू भाऊला. आणि मग पुढे आणि जे बैल घोडे होते ते देऊन टाकले आपल्या फुटे सरला. हाय का आता? हा मग फुटे सरला दिले आणि मग काय झालं? वारा जे होतं ते त्याला मुकणे मॅमला. आणि मग काय झालं? काय नाही एवढंच झालं. एवढंच झालं? वहिनी दिलं म्हणजे मला नाही काही कळलं नाही. कसं कळण भाऊजी यांनी दिलं म्हणजे काही दान नाही केलं. यांच्या बापदादांनी कमिलं आणि या माणसाने सगळं पत्त्यात कमिलं. हाय का? वहिनी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? विचारा ना. विचारू का? हा विचारा ना. वहिनी हा. तुम्ही एवढं आपलं गुलाबाच्या फुलासारखे छान दिसता. हा. दिसता गुलाबाच्या फुलासारखं. हो. पण तुमच्या पदरी बुटकं वाघ. मी पुटका वांगा आहे का? पुटका वांगा दिसतो मी. काय सांगू भाऊजी तुम्हाला हसून गोड करते मी. मी कथा घरी गुळाचा पेढा घेऊन आलतो का माझ्याशी लग्न कर म्हणाला मै बायको तुमचा म्हणाला. बाप आमच्या घरी येऊन आमच्या उमरेची माती नाही ठेवली. मी काय म्हणतो मंडळी एवढं मोठं वैभव बघून हिची जाय आलती माझ्या घरी आणि म्हणायची नानाजी काय करा पण ही पोरगी करा. नानाजी काय करा पण ही शेमडी पोरगी करा. ओय हा खरं आहे. काही बोलतो का पण मार? मी काय म्हणते भाऊजी माझ्या बापाने कमी तरी काय केलं. मी म्हणतो त्या बापाने दिला तरी काय? माझ्या बापाने इतकं मोठं लग्न सोहळा केला सगळ्याला मानपान दिला. 1 तोळ्याचा ओम आणि छल्ला दिलाय छल्ला. छल्ला दिला म्हणजे काय उपकार नाही केला. काय केलं. आमच्या गावातील शेळी सांभाळणारा माणूस महिन्याला 200 रुपये राखोळी घेतोय राखोळी. एक विचारू का. हा राखूळ म्हणजे मला काही कळलं नाही. त्याच्या तो बापाने सोनं आणि छल्ला दिला आणि मला छल्ला. हा. तुला जन्मभर सांभाळण्याची मला राखोळी दिली राखोळी. मी काय म्हणते राखूळ द्यायला का आम्ही गाया का म्हशी का बकऱ्या. राखूळ द्यायला का नाही पण आमच्यासारख्या गरीब गायला तुमच्यासारख्या गुराख्याने काय म्हणली? आमच्यासारख्या गरीब गायला तुमच्यासारख्या गुराख्याने सांभाळव तरी. ही गरीब गाय का? ही गरीब गाय. मीच गरीब गाय. आकड काय बघून दिलं काय माहिती माझ्या बापन या मेल्याला. अरे तो नशीब चांगला मी तुला भेटलं. ही इकडं आमच्या शाळेतल्या पोरी माझ्यासाठी देवाला नवसं करून नवसं. चल घरी चल. चल अय भाऊ अरे तू का मारगीर खाऊ घालतो का मला? अरे तो ऐकून तर घे. काय काय काय? आज मी इकडं माझ्या शाळेतल्या पोरी माझ्यासाठी देवाला नवसं करून नवसं. हा निवदावरचा मसोबा. आणि वहिनी तुम्ही एवढ्या मोठ्या महामित्राला निवदावरचा मसोबा काऊन म्हणते हो? काय म्हणू भाऊजी दिलं माझ्या गळ्यात अडकून हे नंदीबाई. अरे नंदीबाईला कमी आहे. वहिनी माझ्या मित्राला तुम्ही नंदी बैल नका म्हणू. काय म्हणू. माझ्या मित्राला तुम्ही नुसतं बैल म्हणा. नंदीबाईला कमी आहे. अरे ते कसं आहे ना रे वहिनी जनावरांची पारख नाही. जनावरे कमी आहे जनावरे मी. पण भाऊजी मी काय म्हणते झालेल्या लेकरांना संस्कार देण्यासाठी त्यांचं संगोपन करण्यासाठी आमच्या दोघांचं एक पण नसावं का. हा असावं ना असावं गरजेचं आहे. ते कसं आहे गावात असावं शेतात असावं खत गावात असावं पद आणि संसारात असावं एक मत. बरोबर आहे, जर बरोबर. संसारात एक मत असेल तर आपल्यामध्ये भांडणं होणार आहे का? नाही. तुमच्या जोडी तर अजिबात होणार नाही. देवानं नवसाची जोडी लावून दिली आहे पण तुमची. मी काय म्हणते भाऊजी धष्टपुष्ट अंगाने गरिबी नष्ट करण्यासाठी आम्हा दोघांना कष्ट करायला लागणार का नाही. हा, करावं लागतील. कष्ट करावं लागते. दोघंच आपल्याला एवढे मोठे लेकर झाले का? हेच म्हणत होते मग. म्हणून म्हणतो स्त्री पुरुषाचे एक चित्त हे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुष
करे कंटाळा. आणि म्हणून शाहीर सांगतात, संसार रूपी रथ चालला, चाक चालावे बरोबर, हसन रुसन रुसून जगन, हसन फुसन रुसून जगन, सुखी रहावे घरोघरी, सुखी रहावे घरोघरी, सुखी रहावे घरोघरी. धन्यवाद.